शेतात आलो आहे. त्यांचा कांद्याचा, वांग्याचा आणि हा बरबटीचा प्लॉट आहे. आपण पाहत आहोत या बरबटीच्या प्लॉटची कंडिशन अशी होती की काही दिवसापूर्वी यांना ही वापरण्याची परिस्थिती होती, पण त्यांनी कृषामी ॲग्रोचे आणि काही रासायनिक औषधे वापरून त्यांनी हा प्लॉट कसा डेव्हलप केला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण सत्य परिस्थिती काय आहे प्लॉटची नेमकी सांगा. पहिले तर त्याच्यावर ते पोकळा लय हे झालं ते आम्ही फवारे मारले 1-2 पण काही फरक पडला नाही. नंतर साहेब आले, साहेब मग हे मिळालं हे फरक हे बरबटीमधलं हे उपटेजीमधलं आपल्याला साहेब म्हणत नाही थांबा आले. मग त्याने म्हणलं हे पहा म्हटलं हे बरबटी उपटलं म्हटलं मी. तर ते म्हणत नाही तुम्ही थांबा, आपण कृषमीचा एक हे मारू फवारा, त्याच्यानंतर 7 दिवस होऊ द्या, मग तुम्हाला जे वाटलं ते करा, मग तुम्हीच सांगसाल की बा काय फरक पडला काय नाही. आज हा प्लॉट असा आहे समजा. नाही तर पहिले एकदम पिवळा झालता, एकदम पिवळा म्हणजे उपटून राहिला तुम्ही समजा. यांनी ते औषध दिले, त्या औषधात एकदम फरक पडला आणि असा प्लॉट आहे आता सध्या या परिस्थितीत. तर आपण ज्या प्रकारे यांनी सांगितलं आपल्याला की कशाचा स्प्रे घेतला, तर याला आपण मल्टीस्टेजर आणि गोल्डचा स्प्रे घेतलेला आहे. मल्टीस्टेजर आणि गोल्डचा स्प्रे केल्यानंतर आपण त्यांना सांगितलं होतं की बा 8 दिवसपर्यंत तुम्ही वाट पहा, 8 दिवसांनी तुम्हीच म्हणसान की सर आपण उपळाचं काम नाही करत. मल्टीस्टेजर आणि गोल्डचा स्प्रे घेतल्यानंतर प्लॉटची कंडिशन काय वाटते तुम्हाला? एकदम हिरवीगार वाटतं. प्लॉट सुधरत गेला. प्लॉट सुधारल्यानंतर आज मालाची कंडिशन काय वाटते तुम्हाला? मालाची कंडिशन चांगली आहे, एकदम हिरवागार सगळं आहे, काहीच वांधा नाही. माल गड नाही काही वातावरण आलं, पाणी आलं, त्याचं काही नुकसान काहीच नाही. ज्या प्रकारे तुम्ही आता नेक्स्ट याच्या आधीच फवारणी कशाची घेतली याच्यावर एनर्जी आणि स्टार्टअप ज्या प्रकारे एनर्जी आणि स्टार्टअपची फवारणी घेतली, त्याचा आपण रिझल्ट पाहू शकतो की फुलाची संख्या फुललेली आहे आणि मालाची संख्या बनवत आहे, म्हणजे फुल फुटत आहे आणि माल बनत आहे. तर हे झालं आज बरबटीचा प्लॉटची कंडिशन की जो आपण डोळ्यानं पाहू शकत आहे शेतकऱ्याचा अनुभव. याच नंतर त्यांचा बाजूलाच प्लॉट आहे वांग्याचा. वांग्याच्या प्लॉटची जर कंडिशन पाहायची म्हटली आज, पार ग